हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे मित्रांनो? सध्या आपण गावी आहोत आणि पावसाळा चालू आहे. तर पावसाळ्यात सीझन येतो तो काळ्या घेवड्याचा. काळा घेवडा हे म्हणजे सातारकरांचं अतिशय आवडतं अन्न आहे. ते मटण आणि चिकनपेक्षा जास्त टेस्टी असतं. तर ते आपण आज काय करणार आहे, तर काळ्या घेवड्यातला मसाले भात बनवणार आहे, तो पण चुलीवर. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि त्याच्यासाठी आपण काय काय तयारी केली ते तुम्हाला आता दाखवतोच मी थोड्या वेळात. मित्रांनो, हा बघा, हा काळा घेवडा आहे. इकडे घेवड्याच्या शेंगा आहेत अशा असतात आणि ह्या घेवड्याच्या सोलून घेतलेल्या आहे आपण घेवडा. इकडं आपण लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा शेला तांदूळ आहे 1 किलो आहे. आणि टोमॅटो घेतलेले आहेत 2. त्यानंतर आले घेतलेले आहे, घरकुल मसाला घेतलेला आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे. तर हे आपण टाकणार आहोत बारीक करून सगळं. ठीक आहे. सगळ्यात मेन कंटेंट हा आहे ना, मेन घेवडा. मित्रांनो, खास आपण पाटा आणि वरवंटा आणलेला आहे, म्हणजे आपलाच आहे तो. तर आता आपण त्याच्यावर हा जो मसाला आहे तो बनवत आहोत. तर आता मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकताय, मिरची आहे, अद्रक आहे, जिरा आहे आणि लसूण आहे. तर तो आपण बारीक करून ठेचून घेणार आहे, थोडासा वाटून घेणार आहे. मिक्सरचा वापर आपण नाही करणार आहे. मित्रांनो, आता सर्व जरा बारीक करून झालेलं आहे. तर आता ते आपण साईडला काढून घेऊया. अजून कोथिंबीरीचं पण काय करायचंय का? कोथिंबीर बारीक करूया. आता पाट्यावरची खरी चव लागणार आहे बघा. अजून कोथिंबीर पण घेतो ना. ती पण त्यात टाकायची ना आपल्याला. एकदम मित्रांनो, फ्रेश अशी कोथिंबीर आहे, ताज्या, म्हणजे भुईंच्या बाजारातली आहे. आज भुईंचा बाजार होता, शनिवार. मित्रांनो, आता आपली कोथिंबीर वाटून झाली. आता आपण हे पुसून घ्यायचे. पाणी वाहिलं पाणी काढायचं. हे पाणी आपलं फोडणीत टाकायचं. मित्रांनो, हे बघा, आता आपण टाइमपास म्हणून खायला वेपर्स घेतलेत. आणि हे पण काय आहे रे? भातवडी, साबुदाण्याची आहे ना, साबुदाणा आणि बटाट्याची. आणि हे फरसाण आहे, हे फरसाण आणि लाह्या आहेत. तर ते आपण मिक्स करून खाणार आहे. थोडीशी भूक पण लागलेली आहे आपल्याला, है ना. मोहित, खा बरं. कसं लागतंय? आपण घरी बनवतो तसंच लागतं. भारी आहे ना. घ्या रे, चला. चूल पेटवलेली आहे आता आणि आतमध्ये तेल टाकलंय. आता काय टाकतोय? कढीपत्ता. कांदा. आता आपण पाट्यावर जो मसाला तयार केलाय तो टाकूया. कांदा भाजतोय.
मित्रांनो मसाला भाजतोय, खूप छान असा वास येतोय. आहा. आता काय खडा मसाला टाकतोय ना आपण. टाक. सर्व टाकणार आहेस का तू? जास्त नाही ना. तर आता तेजपत्ता टाकतोय आपण. कढीपत्ता पण टाकलाय ना आपण. तेजपत्ता आणखी काय काय टाकतोय आता? हां, लवंग आहे ना. अजून हे काय ते दालचिनी, हां, चक्री फूल. ओके. आता आपण एक घरकुलची पुडी टाकूया. हा गरम मसालाच आहे. 1 रुपयाची एक पुडी आहे, एक पॅकेट. जाळ तर मस्त लागलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता घेवडे टाकूया सोललेले. हलवून घेऊया मस्तपैकी. आता टोमॅटो ऍड करूया आपण. मित्रांनो आता आपण तांदूळ ऍड केला. पाणी पण ऍड करूया थोडं. एवढंच पाणी का अजून टाकणार आहे? बघूया ना, गरज लागेल. मित्रांनो आता पाणी टाकलेलं आहे आणि वरून थोडं टोमॅटो कापून पण टाकलंय. खूप छान असा रंग आलाय बघा. मित्रांनो मसाले भात रेडी आहे. आता थोड्याच वेळात आपण वाढवून घेणार आहोत. थोडीशी गार्निशिंग करूया कोथिंबीर टाकून आणि 5 मिनिट जरा झाकून ठेवूया, है ना. ओके. हा मित्रांनो, जसं झाकण काढलं एवढा खमंग असा वास आला.
खूप छान वास आलाय. तर आता आपण वाढून घेऊया. भरपूर भूक लागलेली आहे, लेट पण झालेलं आहे आपल्याला. बस कर मित्रांनो, भरपूर उशीर झालेला आहे. आता आपण जेवण स्टार्ट करूया. सुटसुटीत झालेला आहे असा, म्हणजे खूपच छान वाटतोय. हा, खूप छान मित्रांनो. वासावरून समजते किती छान असेल आणि अतिशय टेस्टी असा झालेला आहे. पण आता मजा घेऊया, भरपूर भूक लागलेली आहे. आमच्या चौघांचं पण जेवण चालू झालेलं आहे. मोहित, कसं वाटतंय भात? एक नंबर. चला आता जेवण करूया. मित्रांनो, खूप मजा येते. अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे. तिखटाला परफेक्ट असा झालेला आहे. मित्रांनो, नुकतंच आपलं जेवण झालेलं आहे. भरपूर लेट झालेलं आहे आणि तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही जरूर आवडेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. बाय कर मोहित. बाय.